आज आलो होतो शेतात, कारण आपल्या मक्काले खत टाकणं होतं. युरिया आणि खत मस्त काढून घेतलं. एवढ्या मक्काले खत टाकून टाकून अवतार असा झाला होता ना, असं वाटत होतं 8 दिवस झाले आंघोळ करेल नाही. चला लवकर घरी आलो. पहिले तर आंघोळ केली आणि कपडे घालून शेतात निघालो, कारण आज आपला सण होता ना. आपला म्हणजे बैलपोळा. सकाळीच गावात दवंडी झाली होती, पोळा भरणार नाही, त्यामुळे आम्ही बैलाचं सगळं शेतात करून घेतलं होतं. एवढं सांगून पण लोक कशाच ऐकते हो. आमच्या गावातले लोक डेंजर आहे, ऐकावे जनाचे आणि करावे मनाचे. हमारे यहाँ ऐसा ही होता है. तुमच्या भावाले बारकं गोरं आवडलं होतं, म्हणलं चला हेच धरू. मोठाले बैल पाहून त्याचा जीव घाबरत होता, खुशाल टांगाय खाली घुसत होतं. म्हणलं डरणे का नाही, नुसता पळणे का इकून तिकडं. वडत ताडत कसा तरी घरापर्यंत नेला. या काकूचा गोरा होता, त्याच्या हातानं मस्त पूजा वगैरे केली. ते बारकं पळून पळून एवढं थकलं होतं ना, 5-5 मिनिटाले मोतत जाय. ऐसा मोतेगा तो कैसा चलेगा रे, क्या बैल बनेगा रे तू. ते म्हणे मालिक जाऊ द्या ना, गलती झाली. त्यानंतर हे काका भेटले हो, त्याचे 2 शब्द ऐकून घ्या बरं. हो, तुम्ही इंस्टाग्रामवर फेमस झाले, तुम्हाला पैसे भेटणार आहे मले 1.5 करोड. 1.5 करोड हाव, कुठं तू आता 1.5 करोड नुसते उडवायचे. कस काय उडू मी 1.5 करोड आता कोणाच्या घरात तू मला ध्यान नाही होता माझ्याच घरात तुम्ही अरे की दे घे 500 घे 1000 नको मला किती हाणवा? 150 रुपया देगा.